पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळेच ऑक्टोबर हीट चालू असताना मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। पश्चिम मध्य अरबी समुद्रामध्ये समुद्र किनारपट्टीपासून उंचीवर बंगालच्या उपसागरातून तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 3 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती ही सक्रिय झालेली आहे। त्यामुळे दिवसभर जरी उकाडा असला तरी रात्री मुसळधार पावसाच्या सरी आणि विजांचा कडकडाट होणार आहे। अवकाळी पावसासारखी स्थिती ही महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार असून मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागणार। राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका बसत असतानाच उर्वरित भागांमध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असून विजांचा कडकडाट होणार। हवामान खात्याने त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस हे मुसळधार पावसाचे वर्तवले जात आहेत। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यामध्ये देखील पावसाचा वेग वाढणार आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरातून नैऋत्य मोसमी पावसाचा वेग वाढणार असून पावसासाठी पोषक स्थिती महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार। मुसळधार पावसाची बरसात 6 जिल्ह्यांमध्ये होणार असून वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। केवळ मराठवाडा, विदर्भ भागामध्ये जोर वाढणार असं नाही तर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवली आहे। मान्सून बिहार, छत्तीसगड आणि गोवा ओलांडून आता पूर्वोत्तर राज्यांमध्ये प्रवेश करत आहे। महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर हा भरपूर वाढणार असून आज रात्री मान्सून जोरदार बरसणार आहे। येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला। पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कमी दाबाचे पट्टे हे विस्तीर्ण झालेले असून पुढचे 24 तास हे महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटीचे असणार आहेत। हवामानामध्ये होणाऱ्या अचानक बदलांच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने शेतकऱ्यांना विशेष सल्ला दिला। बदलत्या परिस्थितीनुसार शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत असं आव्हान देखील करण्यात आलं। पावसाचा वेग हा कोणत्याही क्षणी वाढू शकतो। विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळेच पावसाच्या सरी या कोणत्याही क्षणी धडक देऊ शकतात। राज्यात पुन्हा एकदा वातावरणामध्ये मोठा बदल घडू शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये विजांचा कडकडाट होऊ शकतो। हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा भागामध्ये वादळी पावसाची तीव्रता ही जास्त आहे। या प्रदेशामध्ये पुढील 2 ते 3 दिवस हे वातावरण मोठ्या धोक्याचं असून विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। पावसाच्या सरी जोरदार कोसळणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत। राज्यामध्ये हवेमध्ये उबदारपणा आणि आर्द्रता कमी होण्यास सुरुवात होईल। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचे परिणाम हे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाची स्थिती यामुळे वादळी वाऱ्याचा वेग हा महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे। काही तासांमध्ये वाऱ्याचा वेग हा वेग घेणार असून प्रचंड वादळी वारा आणि ढगांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात दिसून येईल। मोठ्या प्रमाणात विजा कडकडणार असून सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आदेश देखील देण्यात आले। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्री विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असून चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळे अनेक ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र हे विस्तीर्ण होत असून पावसाच्या सरी बरसतील। मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे 6 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते 6 जिल्हे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कमी दाबाचा पट्टा विस्तीर्ण होणार असून आज रात्री विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील आज बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचे परिणाम दिसून येतील। चक्रीय वाऱ्याची स्थिती ही सक्रिय झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होईल। त्याचबरोबर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देखील आहे।
जालना जिल्ह्यामध्ये देखील सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला। प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार समुद्र किनारपट्टीपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आर्द्रतेचे प्रमाण कमी झालेलं असून चक्रीय वाऱ्याची स्थिती ही सक्रिय होईल। याचे परिणाम आता जालना जिल्ह्यामध्ये देखील दिसून येतील। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले हे चक्रीय वारं आता जालना जिल्ह्यामध्ये देखील वाहतील। वादळी वारा जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री सुटणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील उन्हाचा चटका चालू असताना रात्री अचानक हवामानामध्ये बदल होणार आहे। उबदार असणारं वातावरण रात्री बदल घेणार असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी नाशिक जिल्ह्यामध्ये बरसतील। त्याचबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळी वारा नाशिक जिल्ह्यामध्ये सुटणार आहे। महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणारा हा वादळी वारा नाशिक जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। पुणे जिल्ह्याला देखील हवामान विभागाने इशारा दिला। वादळी वारा मुसळधार पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार बरसणार। आज रात्री पावसाच्या सरी पुणे जिल्ह्यामध्ये बरसणार असून बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे आता पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं उबदार वातावरण अचानक बदल घेणार असून रात्री पुणे जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर हीट सुरू असताना मुसळधार पावसाच्या सरी या जोरदार बरसणार आहेत। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना देखील सुरक्षित राहावं लागणार आहे। वाशिम जिल्ह्याला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट हा वाशिम जिल्ह्यामध्ये होणार आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार समुद्र किनारपट्टीपासून उंचीवर चक्रीय वाऱ्याची जी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये विस्तीर्ण होत आहे। तो आता वाशिम जिल्ह्यामध्ये तीव्र होणार असून वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार पावसाच्या सरी बरसतील। विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या सरी महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ भागामध्ये जोरदार बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। कारण निर्माण झालेली ही चक्रीय वाऱ्याची स्थिती या जिल्ह्यांमध्ये तीव्र होत असून जोरदार पावसाच्या सरी देखील या जिल्ह्यांमध्ये बरसणार आहेत। हवामान विभागाच्या अंदाजानुसार उबदार असणारे वातावरण अवघ्या काही तासांमध्ये जोरदार सरींमध्ये रूपांतरित होणार आहे। कारण चक्रीय वाऱ्याची स्थिती ही सक्रिय होत असून अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत। तेलंगणा, कर्नाटक कडून येणारं हे पावसाचं वारं आता महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये स्थिर झालेलं असून महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाटाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कमी दाबाचा पट्टा काही ठिकाणी तीव्र झाल्यामुळे पावसाच्या सरी देखील बरसतील। मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी 6 जिल्ह्यांमध्ये बरसणार असल्यामुळेच हवामान खात्याने या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर नागरिकांना वीज पडत असताना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आदेश देखील देण्यात आले। कारण या पावसामध्ये फक्त पावसाच्या सरी नाही तर मोठ्या प्रमाणात वादळी वारा देखील सुटणार आणि त्यामध्ये विजांचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात होणार आहे। आज रात्री वीज मोठ्या प्रमाणात कडकणार असून सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आलेला आहे। अचानक ऑक्टोबर हीटचे रूपांतर हे मोठ्या ढगफुटी सदृश पावसामध्ये होईल तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळेच सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। ऑक्टोबर मध्ये बरसणारा हे पावसाचं वारं 6 जिल्ह्यांसाठी धोक्याचं असणार असून मोठ्या प्रमाणात यामध्ये नागरिकांचं नुकसान होऊ शकतं। त्याचबरोबर शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। त्यामुळे हवामान खात्याने आधी सतर्कतेचा इशारा दिलेला असून नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत।